नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला. कार जगबुडी नदीच्या कठड्यावर चढली. चालकाचा थरारक बचाव. मुख्यमंत्री बळीराजा पाणत रस्ते योजनेची विधानसभा क्षेत्रस्तरीय पहिली बैठक खेड येथे संपन्न. टाकाऊ वस्तूमधून चित्रे, शालेय विद्यार्थ्यांनी कोलाजमधून साकारली कलासृष्टी. खेडमधील 2,500 वर्षांच्या बौद्ध लेण्यांची विटंबना. प्रशासकीय दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा धोक्यात. आणि आंतरराष्ट्रीय मॅथ्स, सोशल स्टडीज, सायन्स, ड्रॉइंग ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलचं दैदिप्यमान यश. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरीकडे जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर एक अत्यंत धोकादायक अपघात घडूनही मोठी जीवितहानी टळल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात प्रवास करणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट जगबुडी नदीच्या कठड्यावर जाऊन चढली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अपघात इतका भीषण होता की कार थेट नदीकाठी असलेल्या कठड्यावर जाऊन अडकली. कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला असून गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या संपूर्ण घटनेत चालकाचं दैव बलवत्तर. जर कार कठड्यावर न अडकता पुढे गेली असती तर तिथे 100 ते 150 फूट खोल जगबुडी नदीच्या पात्रात कोसळली असती. यामुळे हा अपघात टळल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना समितीची पहिली बैठक नुकतीच खेड येथील उपविभागीय कार्यालयात समितीचे अध्यक्ष किशोरभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपविभागीय अधिकारी सौ वैशालीताई पाटील, तहसीलदार सुधीरजी सोनावणे, शैलेशजी सणस, DYSP दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी योजनेचा उद्देश, निकष, या योजनेअंतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर 40 अर्ज यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीपर्यंत सुलभतेने यंत्रसामुग्री नेता यावी, तयार शेतमाल वाहतूक करण्यासाठी सुलभता यावी यासाठी सरकारकडून बळीराजा पाणद रस्ते योजना आणली गेली असून या माध्यमातून शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी सुचवलेल्या रस्त्यावर अडचणी असतील तर त्या त्वरित दूर करून शासनाच्या निकषानुसार रस्ता कागदावर आणून संबंधित सर्व खात्याच्या सामूहिक प्रयत्नातून आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून रस्ते तयार करून त्यावर आवश्यक निधी प्रस्तावित करून सरकारची ही योजना यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन किशोरभाई देसाई यांनी बैठकी प्रसंगी व्यक्त केलं. या बैठकीला भूमी अभिलेख, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बांधकाम, कृषी आदी खात्याचे अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात कलेचा आनंद घेता यावा या उद्देशाने श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल येथे एक अनोख्या कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. टाकाऊ वस्तूंना नवा आकार देत या प्रदर्शनात इयत्ता 5वी व 6वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनी मुद्रा आणि कोलाज चित्राचं प्रदर्शन मांडलं होतं. त्याचं उद्घाटन संस्थेचे संचालक संजय बुटाला यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय म्हस्के, पर्यवेक्षक UG कांबळे, ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड, कला शिक्षक राकेश देवरुखकर, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी या प्रदर्शनातून 5 पारितोषिक प्रदान विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. निसर्गाच्या सानिध्यात आपल्या सृष्टीपटलावर अनेक रंगांची किरणं आपल्याला पाहावयास मिळतात. अशाच हेतूने इयत्ता 5वी 6वीतील विद्यार्थ्यांनी कापडाचे रंगीत तुकडे, पेपर, टाकाऊ वस्तू यांचं एक योग्य आकारातून सृजनशीलतेत रचना करून कोलाज निर्मिती केली होती. या चित्राचं प्रदर्शन हे शाळेच्या मैदानावरील शैक्षणिक कट्टा या ठिकाणी मांडण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या खुल्या वातावरणात हे कला प्रदर्शन पाहावं या हेतूने याचं आयोजन करण्यात आलं होतं. हे चित्र प्रदर्शन प्रशालेतील विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आणि इतरांसाठी पाहावयास 20 मार्च पर्यंत तसेच योग्य अशा किमतीत विक्रीसाठी खुलं ठेवण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या
आणि सुमारे 2 ते 2,500 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास लाभलेल्या ऐतिहासिक बौद्धकालीन लेण्या सध्या कमालीच्या दुर्लक्षित आणि विदारक अवस्थेत आहेत. या पवित्र आणि ऐतिहासिक वारशाचं जतन करण्याऐवजी प्रशासनाच्या नाकाखाली या लेण्या दारुड्यांचे अड्डे बनल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात आणि इतिहास प्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून या ऐतिहासिक अस्मितेच्या रक्षणाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. या विटंबनेचा निषेध करताना सूरज तांबे यांनी प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढलेत. 2,500 वर्षांचा हा वारसा आमची अस्मिता आहे, मात्र नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे आज या वास्तूची धुळदाण होत आहे, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. त्यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला की जर नगर परिषदेच्या या लेण्यांची सुरक्षा आणि स्वच्छता राखू शकत नसेल तर त्यांनी लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराला तात्काळ कुलूप लावावं आणि त्याची चावी पायथ्याशी असलेल्या आंबेडकर भवनमध्ये सुपूर्द करावी. आमचा वारसा कसा जपायचा हे आम्हाला माहीत आहे. या आक्रमक भूमिकेमुळे नगर परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या वाढत्या दबावानंतर खडबडून जागे झालेल्या नगर परिषद प्रशासनानं तातडीनं स्पष्टीकरण दिलंय. मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी माहिती दिली की लेण्यांच्या परिसरात रात्री 7 ते 11 या वेळेत महापालिका कर्मचाऱ्यांची विशेष गस्त तैनात करण्यात आली आहे. तसेच लेण्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या आणि तिथे मद्यपान करणाऱ्यांवर स्थानिक पोलीस आणि नगरसेवकांच्या मदतीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल. येत्या काळात दर आठवड्याला किंवा पंधरवड्याला विशेष स्वच्छता मोहीम राबवून या परिसराचं पावित्र्य जपण्याचं लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय. केवळ आश्वासने देऊन भागणार नाही तर या ऐतिहासिक लेण्यांचं कायमस्वरूपी जतन व्हावं, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता जनसामान्यातून जोर धरू लागली आहे. हा वारसा नष्ट झाल्यास येणारी पिढी प्रशासनाला कधीही माफ करणार नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करतायत. जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही ज्या एलपी शाळा खेड शहरामध्ये एलपी शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत त्या बौद्धकालीन लेण्यांची रेखी करण्यासाठी आम्ही तिथपर्यंत आलो होतो. आज या ठिकाणी थोडीशी आम्ही साफसफाई केली. खूपच वाईट अवस्थेमध्ये या लेण्यांची जे आहे, खरं तर 2 ते 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास, बौद्धकालीन इतिहास हा ह्या खेड शहरामध्ये आहे आणि ह्याचा वारसा ह्या खेड तालुक्याला लाभलेला आहे. हे खरं तर आपलं भाग्य समजावं. पण दुर्भाग्य पण असं आहे की या ज्या बौद्धकालीन लेण्या आहेत यांची अतिशय दुरावस्था पाहायला मिळते आम्हाला इथे. खेड नगरपालिका प्रशासनाकडनं याच्याकडे अतिशय वाईट दृष्ट्या इकडे लक्षच तर बिलकुल यांचं आहेच नाही. तर या ठिकाणी मद्यपेयी आणि दारुडे लोक, सिगरेट पिणारी लोक आणि व्यभिचार करणाऱ्या लोकांचा हा एक प्रकारचा स्थान म्हणतात ना, तसं जमलंय. थोडंसं तुम्हाला दाखवायचं आहे मुद्दाम म्हणून आम्ही ठेवलंय. तर इथं बघा, यामुळे ह्या अशा प्रकारे ह्या दारूच्या बाटल्या, म्हणजे अजून या पकडा, हे बघा, म्हणजे हे अशा प्रकारे, म्हणजे ज्या भगवान बुद्धाने सुरा मेने मज्ज पमाद ठाणा वेरमणी सिक्का पदम समाध्यामी जे मंत्र आम्हाला दिलं की या दारू आणि या सिगरेट पासून अलिप्त राहा. आज या भगवान बुद्धाच्या चरणी या अशा प्रकारे व्यभिचार चालू आहे आणि हा खूपच निंदनीय आम्ही म्हणतो. आणि ह्याचा जाब आम्ही आता नगरपालिकेत विचारत जातोय की हे काय नेमकं चाललंय. म्हणजे ह्याच्याकडे तुमचं का आमच्या या धार्मिक स्थानाचं तुम्ही विटंबन करायचं ठरवलंय का? आधी इथे प्रशासनाला आम्हाला हा जाब विचारायचा आहे. या ठिकाणी गेट आहे, जर तुम्हाला जमत असेल तर त्या गेटला लॉक लावा आणि खाली आमचं आंबेडकर भवन आहे, त्या आंबेडकर भवनमध्ये तुम्ही त्याची चावी ठेवा. ज्याला कुणाला बघायचं असेल तो त्या आंबेडकर भवनमधून ती चावी घेईल आणि ते बघेल. ही अशी विटंबना तुम्ही करणार असाल तर आम्ही ते बिलकुल खपवून घेणार नाही. आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आता नगरपालिकेने चाललोय. तर तिथे आता यांना विचारलं की हे काय चाललंय तुमचं, चालले. तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे फक्त आम्हाला सपोर्ट करा, हे फक्त द्या आम्हाला. तुमच्याकडून कोणत्या प्रकारे सपोर्ट आहे. आता त्या ठिकाणी लेण्याच्या ठिकाणी, बौद्धकालीन लेण्याच्या ठिकाणी विशेष करून रात्र झाल्यानंतर काही
नागरिक त्या ठिकाणी जाऊन नको ते उपद्रव करतात. आता तुम्ही या ठिकाणी तिथल्या दारूच्या बॉटल आणल्या जातात, त्या ठिकाणी गुटखे किंवा नको त्या गोष्टी तिथं कृती करतात आणि तिथं कचरा तिथंच टाकतात. त्याच्या अनुषंगाने आम्ही काय करू की तिथं आपलं पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असतात, त्या कर्मचाऱ्याला आम्ही सूचना देऊ की साधारणतः ही ॲक्टिव्हिटी कधी जातात संध्याकाळी 7 ते रात्री 10-11 पर्यंत संबंधित कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. पाहणी केल्याच्या नंतर ते इथं नगर परिषदेला कळवतात किंवा त्यांना आम्ही पोलीस स्टेशनचा नंबर देऊ आणि त्या ठिकाणी ते डायरेक्ट तिथे फोनवरती संपर्क करतात की या ठिकाणी असं आढळून आले. त्या ठिकाणी मग शक्य झालं तर आमची एखादा कर्मचारी जाऊन त्यांना अटकाव करतात की तुम्ही असं करू नका इथं, आणि खूपच याच्या करता आम्ही पोलीस स्टेशनला पोलीस डिपार्टमेंटला पण तसं कळू की असं तिथं कारवाई झाली. आणि ही ॲक्टिव्हिटी हे दारू पिणं, घाण, सार्वजनिक ठिकाणी घाण करणं हे त्याच ठिकाणी नाही, बऱ्याच ठिकाणी येऊन आता आमचं प्लेग्राऊंड चालू आहे काम, तिथं पण रात्री तिथं दारू पिण्याचं प्रमाण आहे, नाट्यगृह, म्हणजे निश्चित त्या ठिकाणी आपण याचा उपाययोजना करू. आणि स्वच्छतेचं जो तिथं आहे एक साधारणतः आता आपल्या तिथले सन्मान्य नगरसेवक आहेत चर्चा केली, तुमच्या समस्या झाली आता त्या ठिकाणी साधारणतः एक आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकदा त्या ठिकाणी एक स्वच्छतेचं त्या ठिकाणी ड्राईव्ह घेतल्या जाईल. त्या ठिकाणी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या 7 विद्यार्थ्यांनी द्वितीय फेरीतील परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून रोटरी स्कूलचं नाव उज्ज्वल केलंय. सदरच्या इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल सोशल स्टडीज ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल ड्रॉइंग ऑलिम्पियाड परीक्षांच्या द्वितीय फेरी परीक्षेत संपूर्ण देशभरात असंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेच्या जाहीर केलेल्या निकालात रोटरी स्कूल खेडच्या इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये इयत्ता 5वीतील कविश केकाने स्टेटस टॉपर याने 700 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली. पूर्वी सूर्यवंशी इयत्ता 6वी व वीर कालेकर इयत्ता 7वी इंटरनॅशनल सोशल स्टडी ऑलिम्पियाड, स्वप्नील गोस्वामी इयत्ता 7वी इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, दिग्विजय धुमाळ इयत्ता 9वी इंटरनॅशनल ड्रॉइंग ऑलिम्पियाड, त्रिवेणी गमरे इयत्ता 10वी या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य पदक प्राप्त केले. इंटरनॅशनल ड्रॉइंग ऑलिम्पियाड आयुष्या तांबट इयत्ता 9वी स्टेट टॉपर हिने 1200 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मॅथ्स, सोशल स्टडीज, सायन्स, ड्रॉइंग या विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. खेड तालुक्यातील शिर्शी येथील 7 वर्षीय छोटे रोजेदार मनहा मोअज्जम हमदुले हिने वयाच्या 7व्या वर्षी रमजानचे सर्व पवित्र रोजे पकडल्याबद्दल हमदुले परिवाराकडून तिला खूप खूप शुभेच्छा. खेड तालुक्यातील शिर्शी येथील छोटे रोजेदार दाऊद मुझफ्फर हमदुले याने पहिल्यांदा वयाच्या 9व्या वर्षी रमजानचे सर्व पवित्र रोजे पकडल्याबद्दल हमदुले परिवाराकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. कोकणचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्याचा गोडवा आता बाजारपेठेत अधिकृतपणे दरवळू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील नामांकित आखाडे बंधू आंबा सप्लायर यांच्या वतीने 18 मार्च 2026 रोजी हंगामातील पहिली मानाची पेटी खेड मार्केटमध्ये मोठ्या थाटात दाखल करण्यात आली. मंगेश रामचंद्र आखाडे आणि मयूर मंगेश आखाडे यांनी आणलेल्या या मुहूर्ताच्या पेटीने बाजारपेठेत आगमनासोबतच दराचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पहिल्या मानाच्या पेटीला तब्बल 1800 रुपये प्रति डझन इतका विक्रमी दर मिळाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. हंगामातील ही पहिलीच मानाची पेटी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. अखेर खेडमधील प्रसिद्ध आंबा शौकीन चंदू पवार यांनी हापूसची ही पहिली चव चाखण्यासाठी 1800 रुपये प्रति डझन असा विक्रमी दर देऊन मुहूर्ताच्या 3 पेट्या आनंदाने खरेदी केल्या. खेड मार्केटमधील हा या वर्षातील हापूस आंब्याचा पहिलाच मोठा व्यवहार मानला जातोय. या मुहूर्ताच्या प्रसंगी आंबाप्रेमी आणि बागायतदारांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली होती, ज्यामुळे बाजारपेठेत आंबा हंगामाचा श्री गणेशा अत्यंत सकारात्मक वातावरणात झालाय. मुहूर्ताच्या पेटीला मिळालेल्या या समाधानकारक आणि विक्रमी दरामुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. दरम्यान आखाडे बंधू आंबा सप्लायर यांच्याकडे ग्राहकांसाठी हापूससह पायरी, रत्ना, तोतापुरी, केसर आणि रायवळ अशा विविध जातींचे दर्जेदार आंबे आता होलसेल आणि रिटेल दरात उपलब्ध झालेत. दर्जेदार गुणवत्ता आणि योग्य दर ही परंपरा कायम राखत
आखाडे बंधूंनी यंदाच्या हंगामातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य व शिक्षण महर्षी तुबा कदम प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर गायडन्स व वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ प्रतिष्ठानचे प्रवक्ते अमर राऊत यांनी प्रतिष्ठान व संस्थापक निलेशजी सांबरे यांच्या कार्याची माहिती दिली. राज्यभरात चाललेल्या विविध सामाजिक कार्याची ओळख करून दिली. अमित कदम यांनी शिक्षण महर्षी तुबा कदम प्रतिष्ठान विषयी माहिती दिली. त्यानंतर संदीप पाटील यांनी इयत्ता 10वी आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांना असलेल्या करिअरच्या संधीविषयी माहिती दिली. गरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यावं, शिक्षण प्रवाहात राहावं या दृष्टीने प्रतिष्ठानने चालवलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. स्कूल कमिटी चेअरमन राजेशभाई बुटाला यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भविष्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन, त्याचबरोबर व्यवसाय माहिती केंद्र संदर्भात आपले सहकार्य घेऊन संस्थेमध्ये तसेच नगरपालिकेमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या योजना अंमलात आणू याची ग्वाही दिली व दोन्ही प्रतिष्ठानचे समाज उपयोगी कार्य चालू असल्याबद्दल अभिनंदन केलं. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण महर्षी तुबा कदम यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख सुद्धा करून दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सुमारे 700 विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. मुख्याध्यापक विजय म्हस्के यांनी सर्वांचे आभार मानले. प्रतिष्ठानच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर व नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचं नियोजन पर्यवेक्षक उत्तम कांबळे यांनी उत्तम प्रकारे केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर धुत्रे यांनी केलं. सदर कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी गुढीपाडव्याच्या मंगल सणानिमित्त गोरेगाव मुंबई येथील राहत्या घरी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं. तसेच या पवित्र प्रसंगी सर्व राज्यवासियांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा नुकताच कोकण प्रांतामध्ये सर्वाधिक सेवा कार्य करत असल्याबद्दल व सातत्याने नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण सामाजिक कार्य करून खेड तालुक्यात नेहमीच एक पाऊल पुढे टाकत लायन्स क्लब आघाडीवर असतं. त्याच अनुषंगाने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी खेड यांच्या वतीने लायन्स क्लबच्या अध्यक्षांनी सभासदांचं अभिनंदन आणि सत्कार केला. या प्रसंगी न्यू इंडिया इन्शुरन्सचे मॅनेजर मोरे, हनीफ गन्सार, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, माजी अध्यक्ष रोहन विचारे, खजिनदार माणिक लोहार, उपाध्यक्ष अविनाश दळवी, परेश चिखले, शैलेश धारिया, प्रवीण पवार उपस्थित होते. शिमगोत्सवानिमित्त खेड तालुक्यातील तिसंगी ग्रामदैवत श्री केदार काळकाई देवीच्या पालखीचं रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम यांनी दर्शन घेतलं. या प्रसंगी रवींद्र भोसले, उद्योजक राजू शेठ कदम, दिनेश पाष्टे, सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मंडळ, युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई नरिमन पॉइंट येथील सुनीती बंगला येथे उमेद परिवाराच्या वतीने गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्रामीण महिलांच्या कलेला, कष्टांना आणि कौशल्याला सन्मानाचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वाशी येथे आयोजित महालक्ष्मी सरस मेळा 2026 ला उपस्थित राहून महिलांची उत्पादने खरेदी करून महिलांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन योगेशदादा कदम यांनी केलं. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ असून विजय, समृद्धी आणि नवीन आशा आकांक्षाचं प्रतीक मानला जातो. या शुभदिनी खेड तालुक्यातील आंबये गावची ग्रामदेवता श्रीदेवी भैरी कोटेश्वरी मानाई काळकाई झोलाई देवस्थान मंदिर येथे बोरवेल उद्घाटन समारंभ सोहळा रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती तसेच दयाळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य अण्णा कदम आणि शशीबुवा जंगम यांच्या शुभ हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला भडगाव गणाचे पंचायत समिती सदस्य संग्राम कदम, आंबये शाखा प्रमुख बाळाराम सकपाळ, देवस्थान कमिटी अध्यक्ष संतोष सकपाळ, आंबये ग्रामपंचायत सरपंच शालिनी जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक काशीराम सकपाळ,
महादेव सकपाळ, माजी सरपंच तुकाराम सकपाळ, विश्वस्त गजानन सकपाळ, सचिन उर्फ बबलू सकपाळ, नामदेव दयाळकर, सुभाष गोसावी, विठ्ठल शंकर सकपाळ, विश्वस्त संतोष सुतार, पाणी पारखी संतोष शिंदे, नरेश मालवणकर तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.